खोटारडे आणि बेजबाबदार लोक सत्तेत बसल्यावर कशी वाताहत देशाची आणि महाराष्ट्राची होती याचं अत्यंत दुर्दैवी अशा प्रकारचं हे उदाहरण आहे. तुटवडा आहे तर तुटवड्याचं नियोजन झालं पाहिजे. तुटवडा काही पहिल्यांदाच हा जगात आणि महाराष्ट्रात आणि भारतात आलेला नाही. मात्र सर्व करून सवरून नामानिराळे होणारं आणि कुठलीही जबाबदारी न स्वीकारणारं बेजबाबदार असं सरकार आहे. फडणवीस उलट पक्षी, काँग्रेस याला जबाबदार असं म्हणतात. फडणवीस उलट पक्षी, कुठलीच टंचाई नाही अशा प्रकारचं बेजबाबदार विधान करत असताना तुम्ही नव्हेच नावाचा ज्या भूमिकेमध्ये आहे त्यांनी त्याच्या बाहेर यावं. त्यांना शॉर्ट टर्म मेमरी लॉस आहे म्हणून गजनी देखील म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. यापूर्वी आम्ही केलेल्या आरोपाला त्यांनी जो खोडून काढला होता, मात्र आता हा आरोप त्यांच्यावर कुठेतरी चिटकलेला आहे. नियोजन याचं झालं पाहिजे आणि नियोजनातून सर्वात आधी प्राधान्य जे आहे हे कष्टकरी शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे. त्याची एक संहिता ठरली पाहिजे आणि जो सरकारच अफवा पसरत आहे की टंचाई नाही, तर त्या अफवा न पसरवता त्यांनी जबाबदारी घेऊन याचं सुयोग्य